गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करण्यासाठी, त्याचबरोबर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करूया असा सूर येथील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात संपन्न संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वाटप प्रसंगी सर्व नेते मंडळींनी केला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या राजकीय कलगीतुऱ्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर 2,138 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकाचं वाटप कार्यक्रम श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा अपंग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटपासाठी स्वतंत्र 10 टेबल लावण्यात आले होते. संघ आयोग समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संघ आयोग अंतर्गत 32,000 लाभार्थी आहेत, त्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदार व आवश्यक स्टाफ नेमण्यात यावा, कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमण्यात यावा, योजनेसाठी उत्पन्नाची 21,000ची अट रद्द करून ती 50,000 करावी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अध्यक्षीय भाषणात खासदार धैर्यशील माने यांनी इंदिरा गांधी निराधार योजना समिती ही सर्वसामान्य गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवणारी समिती आहे. केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून 7 लाख अर्जांची नोंदणी झालेली आहे. या अंतर्गत थेट खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून पैसे जमा होऊ लागलेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासन निर्णय घेत असून येथील संजय गांधी योजना समितीने उत्कृष्ट काम केलंय. दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्वाचे दाखले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातून देण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन केलं. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून तो लवकरच जाहीर होईल असं सांगितलं. वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज 19 ऑगस्टपासून महापालिकेत स्वीकारले जाणार आहेत, त्याचाही लाभ घ्यावा असं आवाहन केलं. आमदार प्रकाश आवाडे यांनी संघ आयोग समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांना अध्यक्ष करण्यासाठी मीच पुढाकार घेतल्याचं सांगत दरमहा 4 कोटी म्हणजेच वर्षाला 48 कोटींचं अनुदान केवळ इचलकरंजीतील लाभार्थ्यांना मिळतं. 21,000च्या उत्पन्न मर्यादेची अट याच लाभार्थ्यांना का असा सवाल करत लाडकी बहीण योजनेप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखाची करावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करूया असं आवाहन केलं. याप्रसंगी हिंदूराव शेळके, प्रकाश दत्तवाडे, अध्यक्ष अशोक स्वामी, रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, अमृत भोसले, डॉक्टर राहुल आवाडे, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, कोंडिबा दवडते, सुखदेव माळकरी, सौ सरिता आवळे, महेश ठोके, संजय नागुरे, तमन्ना कोडगी, सलीम मुजावर, जयप्रकाश भगत, महेश पाटील यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.